थांबा डॉक्टर. सोडा तिला. सखी वेडी नाहीये आणि शॉक ट्रीटमेंटची तर तिला अजिबात गरज नाहीये. सामंत, अहो ठार वेडी आहे ती. मगापासून किती वेळा समजावलं मी तिला, पण ऐकतच नाहीये. माझं ऐकेल, ती माझं ऐकेल. सोडा तिला. हे बघ सखी, अजून विचार कर. तू वेडी नाहीयेस. तुला शॉक ट्रीटमेंटची सुद्धा गरज नाहीये, हे मला चांगलं माहिती आहे. आणि तुलाही. आणि हा शॉक आम्ही देत नाही तुला, तुझे स्वतःचे कुटुंबीय देत आहेत. त्यांनी सांगितलं की तू वेडी आहेस, मी म्हणत नाहीये. हे बघ सखी, मी वेडी नाहीये हा एक कट आहे असं मला लिहून दे. तुला या प्रकरणात लगेच मोकळं करतो मी. येस. नाहीतर आयुष्यभर तुला या इस्पितळात राहावं लागेल. आणि नाईलाजाने मी सुद्धा काही करू शकणार नाही. तेव्हा प्लीज तुला शेवटची संधी देतोय. नीट विचार कर. येऊन जाईला. इन्स्पेक्टर, उगाच सोडलं तुम्ही तिला. अहो एक झटका दिला असता ना तर पोपटासारखी बोलायला लागली असती. नाही डॉक्टर, सखी खरंच एक चांगली मुलगी आहे. पण दुर्दैवाने कासलेच्या घराण्याची सून असल्याची शिक्षा भोगते ती. ती निर्दोष आहे हे माहीत असूनही मला तिला शिक्षा द्यावी लागते. तिने आपलं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आज ना उद्या नाईलाजाने आपल्याला हा मार्ग स्वीकारावाच लागेल. पण आता नाही, आता नाही. आपण थोडं थांबूया. काय सांगावं, कदाचित आपलं ऐकेल सुद्धा ती. आई येऊ? अरे ये आर्या, तुला आत येताना परवानगी घ्यायची गरज नाही बेटा. ये. आई, तू सखीला वेडे ठरवलंस? कारण तुला माहिती. आई सगळं ठीक आहे, पण तुला एकदाही मला सांगावंसं नाही वाटलं? मी काय तुझ्या विरोधात जाणार नव्हतो ना? माहितीये मला. ही माहिती असून तू मला ह्यांना सोडवण्यासाठी कुठली रिस्क घ्यायची नाहीये आर्या. का? तुझा तुझ्या मुलांवर विश्वास नाही? सांग ना. आम्ही पप्पांना सोडवून आणू ही खात्री नाहीये तुला? आई प्रॉब्लेम काय आहे? अरे बापरे आर्या, हा फोटो बघितलास का? आईस्क्रीम खाताना.
अरे बाप रे, कसा दिसत होतास तू. अरे तुला आठवत तुझ्याकडे 2 रुपयाची खोटी नोट होती. ते पैसे घेऊन तू त्या दुकानदाराकडे गेला होतास आणि आईस्क्रीम मागितलं होतं. त्यांनी ते पैसे बघून काही न देता तुला परत घरी पाठवलं होतं. केवढा रडला होतास तू तेव्हा. तुझ्या पप्पांनी रातोरात दुकान विकत घेतलं होतं. तेव्हा कुठे जाऊन तू हसलास. माहितीये मला. ए हा 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 बघ, हा बघ फोटो तुझा शाळेतला. आज तुझा टीचर ना, ज्याने तुला बेंचवरती उभं केलं होतं. तुझ्या पप्पांना केवढा राग आला होता तेव्हा. बखोट्या सकट हात उचकटून दिला होता हातात. आई माहितीये मला. नाही माहिती, काही माहिती नाहीये तुला. काहीही माहिती नाहीये आर्य तुला. कुठला कोण तो 1.5 डांबरीचा सामान सगळ्यांच्या समोर तुझ्या बापाच्या थोबाडीत मारतो आणि तू काही करू शकत नाहीस. काही माहिती नाहीये तुला. मला हे लवकरात लवकर बाहेर आलेले पाहिजेत. पैसा फेकून ज्याची थोबाडा बंद करायची त्याची थोबाडा बंद कर. ज्याला दाबायचं त्याला दाब, ज्याला वेडा ठरवायचं त्याला वेडा ठरव. पण काही करून मला हे बाहेर आलेले पाहिजेत. आर्या, लक्षात ठेव. नाव काय तुझं? अगं नाव काय तुझं? नाव काय तुझं? सखी, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ तूच घेतले. माझं बाळ लहानसं माझं बाळ तूच घेतले. कुठे ठेवलं माझं बाळ? कुठे ठेवलं माझं बाळ? कुठे माझं बाळ? सांग, माझं बाळ कुठे? कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? आलं आलं वटवागुळ आलं. तरी म्हटलंच मी, रात्र झाली अजून उगवलं कसं नाही? नाही, वटवागुळ नाही, कबूतर. हं. कबूतर, रोज नवीन नवीन खबरी आणणारं कबूतर. आज एक सॉलिड खबर आहे. हं. ऐकणार काय कासले? सांग ना बाबा, सांग. आज तुझा व्याही आला होता तुला सोडवायला. जास्त दात विचकू नको. काय सांगायचंय ते सांग, नाही तर निघून जाईल ना. रुबाब, हेरंब कासलेचा रुबाब. ज्याची कामाशी अशी चुटकीसरशी व्हायची, ज्याला दुनिया सलाम ठोकायची, त्याला जेलमधून सुटण्यासाठी सुनेची गरज पडावी. वेड्या सुनेच्या जीवावर सुटणार हेरंब कासले. रुबाब बघा. मी एवढं बोलतोय, काय काय फरक आहे?
चेहऱ्यावरची माशी सुद्धा हल्ली नाही. काय पण सवयी असतात. नाही सवय नाही, कोडगेपणा. कोडगेपणा म्हणतात याला. बायकांच्या जीवावर उड्या मारायच्या, घरातल्या सोनांना वेड ठरवून तुरुंगातून सुटायचं आणि म्हणे मी कासले भाई. तुम्ही कसले भाई? तुमच्यापेक्षा ते परवडले. तो बोलला चल निघत आहे. लक्षात ठेवा, मला एका ज्योतिषाने सांगितलंय माझ्या खुनांची 100 एका खाकीवाल्यानंच साजरी होणार. तर तू जरा सावध राहा. आणखीन एक गोष्ट सांगतो तुझ्या माहितीसाठी. या इथून मी मानानच बाहेर जाणार. कळलं? चल निघ आता. कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? माझं बाळ दे मला. कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? माझं बाळ कुठे? कुठे माझं बाळ? कुठे माझं बाळ? मला इथून बाहेर काढा. मला नाही राहायचं इथे. ते मारतील मला. मला इथून बाहेर काढा. नाही राहायचंय मला इथे. इन्स्पेक्टर, काल तुम्ही असायला हवे होतात. तुमचा संशय खरा असल्याचं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं असतं. सखी वेडी नाही. ते मला माहिती आहे डॉक्टर, पण ते सिद्ध करायला पुरावे हवेत मला. ती वेडी नसून नॉर्मल असल्याचे रिपोर्ट हवेत मला, जे तुम्ही मला देऊ शकता. ती नॉर्मल असल्याचं रेकॉर्डिंग करा. तिला उलटसुलट प्रश्न विचारून सत्य बाहेर काढा. तिची लाय डिटेक्टर टेस्ट करा डॉक्टर. काहीही करा, पण ती वेडी नसल्याचं सिद्ध करायचंय मला, आणि त्यासाठी ठोस पुरावे हवेत. ठोस पुरावे. कळलं? मिळतील इन्स्पेक्टर. तिचं राहणीमान, तिचे हावभाव, तिच्या प्रतिक्रिया सगळं नॉर्मल आहे. वेडेपणाचा अंश सुद्धा नाहीये. सखी वेडी नसल्याचा पुरावा ती स्वतःच देईल. हा कोण? मी मेंटल असल्यामधून वॉर्डबॉय तुकाराम बोलतोय. मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. अरे तुम्ही काय करत होता तिकडे? हे बघा, पप्पा बाहेर येण्याच्या मार्गात जर कोणीही आडवं आलं ना, तर मी एकालाही सोडणार नाही, या लक्षात ठेवा. एकतर आधीच त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गोंधळ माजलाय. त्या सखीने
ठेव फोन, मी नंतर करतो. काय झालं? काही नाही, मी बघतो ना, काही होणार नाही. पप्पा नक्की येतील. काय झालं? काय बोलणार? त्या सखीने सगळ्याचीच माती करायची ठरवली. तिला असायलम मध्ये पाठवण्याचा तुमचा प्लॅन फसणार आहे बहुतेक. पप्पा काही सुटत नाहीत आता. ए, काय बोलतोयस? हो, मला आत्ताच मेंटल असायलम मधून त्या वॉर्ड बॉयचा फोन आला होता. म्हणजे मी माझी माणसं पेरून ठेवली तिथे खबरी म्हणून. त्यांनीच मला सांगितलं